अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं, आता पाडणारच. अजित पवारांचा इशारा. तर दादांविषयी बोलणं उचित नाही, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी अजित पवार गट मेळाव्याच्या माध्यमातून मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करणार. 7 जानेवारीला राष्ट्रवादीचा तर 12 जानेवारीला महिला राष्ट्रवादीचा मेळावा. नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची काळजी मी नेहमीच घेतली. शरद पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर. तर आमच्या काळात बंड नव्हतं, आम्ही बसून निर्णय घ्यायचो, पवारांची प्रतिक्रिया. दोन 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसणार. सी वोटरचा सर्व्हे. सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 19 ते 21 तर महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी किमान 35 ते 40 जागा जिंकेल. एबीपी आणि सी वोटर्सच्या सर्व्हेवर संजय राऊतांचा दावा. तर बेईमानी झाली नाही तर सर्व्हे खरा ठरेल, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांनी उद्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बोलावली बैठक. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 30 जागांवर निर्णयाची शक्यता. सरकार हुलकावणी देतंय, त्यामुळे मराठ्यांनी मुंबईमध्ये कूच करायचं ठरवलं. मनोज जरांगेंचं वक्तव्य. मुंबईला जाण्यासाठी तयारी करण्याचंही आवाहन. नववर्षामध्ये पाण्याचं संकट आणखी गडद होणार. धरणांमध्ये फक्त 63% पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा जवळपास 20% कमी. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये राज्यामध्ये पाण्याची परिस्थिती आणखी बिकट. पिण्यासाठी पाणी जपून ठेवा, मग शेतीसाठी द्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना. पुण्यामध्ये कोरोनाच्या JN1चे 2 रुग्ण आढळले. तर ठाण्यामध्ये JN1च्या 5 रुग्णांची नोंद. आरोग्य यंत्रणांना दक्षतेच्या सूचना. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती. दिल्लीमध्ये अटल समाधीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेत्यांकडून आदरांजली. देशभरात नाताळची धूम. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी. सेलिब्रेशनचा उत्साह. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.